स्वागत आहे सुजाताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला नारळाची बर्फी म्हणजेच वड्या कशा बनवायचे ते दाखवणार आहे। इथं मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्याची पाटचा जो भाग असतो ना ब्राऊन कलरचा ते सगळं मी शक्य तेवढं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक करायचं पाणी न टाकता। त्यानंतर आपण ते मोजून घेऊया, मग त्यानुसार आपण साखर किती घ्यायची ते बघूया। इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, इथं मिक्सरमध्ये असं फिरून बघा, खवून घेतलं तरी चालू शकेल। आणि इथं या वजनाने मोजून घेतलेलं आहे मी। ते खोबरं आहे 2 कप या वजनाने, 2 कप खोबरं आहे तर मी इथं 1 कप भरून साखर घेतलेली आहे, त्याच्या अर्धी घेतलेली आहे। आणि अर्ध्या कप पेक्षा कमी दूध घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे इथं। तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, खोबरं आहे ना आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचंय। कढई ठेवलेली आहे, आता आपण हे खोबरं भाजून घेऊया। ओलं खोबरं आहे ना त्यामुळे त्यामध्ये ओलावा असतो, ते आपल्याला सुकवून घ्यायचंय। इथे एकदम गॅस कमी करून आपल्याला भाजून घ्यायचंय आणि डाग आला नाही पाहिजे, असं सफेदच दिसलं पाहिजे असं करायचं आपल्याला, म्हणजे आपली बर्फी जी आहे ना एकदम पांढरी शुभ्र मस्त दिसेल आणि चवीला पण चांगली लागते। इथे तुम्ही बघू शकता, असं जर हात लावला ना तर हात आपला ओला होतो, आपल्याला सुकवायचंय। आता हे असं आपण गॅस कमी करून मस्त असं हलवत हलवत भाजून घ्यायचंय। इथं मी खोबरं भाजते तोपर्यंत इथं एका ताटामध्ये असं मी तूप टाकलेलं आहे। आपल्याला ज्यात बर्फी सेट करायची आहे ना त्याला आपण असं तूप लावून घेऊया सगळीकडून आणि एका साईडला ठेवायचं आपल्याला। आणि आता हे कंटिन्यू भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत, आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं आहे। आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचंय साखर। साखर हलवून घेते, गॅस कमीच आहे। आणि इथं घेतलेलं आहे दूध, मिक्स करून घेऊया। इथं मी खोबऱ्याचा चव जो आहे तो मी 2 कपाला मी 1 कप साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1.25 कप देखील साखर घेऊ शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। दूध टाकल्याने काय होतं, खोबरं पण ते असं मऊ शिजतं आणि वडी आपली एकदम खुसखुशीत लागते। 3 ते 4 मिनिटं झाले, त्यानंतर तुम्ही बघू शकता साखर विरघळली आहे आणि मिश्रण असं थोडं पातळ झालेलं आहे। आता हे याचा पूर्णपणे असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय। 4 ते 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता असा गोळा तयार झालेला आहे, कढईला सोडायला लागलेलं आहे मिश्रण। आता आपण एका प्लेटमध्ये थोडंसं घेऊन गोळी तयार होती का ते बघायचं। आणि इथं मी वेलची पावडर टाकत आहे, आता मिक्स करून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गोळी तयार होतीये, मिश्रण गरम आहे। आणि आता आपलं हे थंड झाल्यानंतर पूर्णपणे अशी गोळी तयार होईल। आता मी गॅस बंद करते आणि एका आपण ज्या प्लेटमध्ये तूप लावून ठेवलेलं आहे त्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपलं हे गरम असताना आपल्याला असं सेट करून घ्यायचंय। मिश्रण मी इथं हलकसं थंड करून घेतलेलं आहे, साधारण असं कोमट असतानाच आपल्याला त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या असतील तशा करून घेऊ शकता तुम्ही, पण हे असं थोडं गरम असतानाच करायचं, कारण मला थंड झाल्यानंतर वड्या त्या तुटतात। इथं मी काही काजू बदामचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ऑप्शनल आहे, सजावटीसाठी मी इथं एक लावणार आहे। आणि आता आपण हे पूर्णपणे थंड झाल्यावर मग आपण बघूया। जवळजवळ अर्धा तास झालेला आहे, आपली इथं नारळाची वडी सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण काढूया, अजून हलकीशी ती गरमच आहे, मी काढून बघते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत आपल्या वड्या। मी एका प्लेटमध्ये काढून घेते सगळ्या। इथं आपल्या नारळाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। अतिशय मऊ झाल्यात, एकदम रसरशीत आहेत, सहज तुटतात ते एकदम। खूपच चविष्ट अशा झालेल्या आहेत।
तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।